गाणी ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे। एका त्यांनी कमेंट्स केले की त्यांना 40 साइज साठी इथे कटोरी ब्लाउजची कटिंग पाहिजे आहे। तर आपण बघा इथे ब्लॅक बोर्ड घेतलाय, याच्यावर तुम्ही डायरेक्टली कापडावर ठेवून कटिंग केली तरी सुद्धा चालणार आहे। आपण बघतोय आजचा व्हिडिओ 40 साइज साठी। तर बघा आधी तर आपण बंद बाजूपासून उंची टाकायची आहे। मी इथे सरळ लाईन ड्रॉ करून देते, त्यानुसार तुम्हाला कापड जो आहे तो डबल फोल्ड इथे ठेवायचा आहे। एक आणि ब्लाउजची उंची तुमची जी आहे त्यात 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। आता बघा 40 चेस्ट साठी आपण इथे ब्लाउज बघतोय तर साधारण ब्लाउजची उंची तयार जी आहे ती तुमची इथे 13.5 असणार आहे। यात तुम्हाला घ्यायचं 1 इंच एक्स्ट्रा म्हणजे की 14.5 वरती 1 इंच आपण यात एक्स्ट्रा घेतोय। जिथे मी लाईन ड्रॉ केली तुम्हाला कापड या पॉइंट पासून जो आहे तो डबल फोल्ड इथे ठेवायचा आहे। तर बघा आता ही आपली झाली ब्लाउजची इथे उंची। आता उंची झाल्यानंतर शोल्डर, बरेच जणांना शोल्डर कसं घ्यावं हा प्रश्न पडतो। तर जेवढा तुमचा इथे पाठीमागचा गळा आहे त्यानुसार आपण इथे शोल्डर घेत असतो। तर बघा 40 चेस्ट साठी पाठीमागचा गळा जर तुम्ही इथे घेत असाल साधारण एक 6 किंवा मग 7 इंचावरती, तर शोल्डर तुम्ही पूर्ण इथे 6 इंचाचं घ्यायचंय। 6 इंचाचं मी इथे पूर्ण शोल्डर घेतलंय। त्यानंतर मुंडा किती घ्यायचा आहे तर बघा मुंडा जो आहे तो घ्यायचा आपल्याला 6.5 इंचावरती। साडेसहाचा मुंडा घेतल्यानंतर चेस्टचा चौथा पार्ट टाकायचा। 40 इंचाचा चेस्ट फिगर आहे तर 10 याचा चौथा पार्ट येईल। 10 वरती एक पॉइंट द्यायचे आणि परत यात 1.5 इंचची मार्जिन। पाठीमागची जी गोलाई आहे ती द्यायची आपल्याला इथे 1.5 इंचावरती। तर बघा पाठीमागचा पार्ट जर तुम्ही इथे कट करत असाल तर द्या तुम्ही इथे 1.5 इंचावरती। आता जर आहे पाठीमागचा पार्ट साधारण इथे सेमच आहे, आधी आपण ड्रॉ करूया नंतर यालाच आपण फ्रंट पार्ट करणार आहोत। तर 1.5 इंचावरती दिली आपण पाठीमागची गोलाई। त्यानंतर कमरेचा जो तुमचा घेर आहे त्याचा चौथा पार्ट टाकायचा आहे। तर बघा इथे 36 इंचाचा तुमचा जो कमर घेर आहे तर 9 याचा चौथा पार्ट येईल। परत इथे द्यायची आपल्याला 1.5 इंचची मार्जिन। त्यानंतर बघा फिक्स वाले नाही तर एक्स्ट्रा वाले जे पॉइंट आहे ते फक्त आपल्याला इथे मॅच करायचे। आता बघा मग गळ्याचा घेर आपल्याला किती घ्यायचा आहे तर बघा 3 इंचचा आपण घेतो इथे गळ्याचा घेर। आणि जसं की मी तुम्हाला म्हटली गळा जो आहे तो आपल्याला घ्यायचा इथे 7 इंचावरती। खाली सुद्धा आपण इथे 3 इंचावरती गळ्याचा घेरा घेऊया। आणि हलकीशी घ्यायची गोलाई। तर बघा त्यानंतर बंद बाजूपासून टाकायचं आपल्याला टक्स। टक्स आपण घेऊया बंद बाजूपासून एक 4 इंचावरती। उभा टक्स घ्यायचा आहे 5 इंचावरती। आणि इथे बघा पाठीमागचा जो पार्ट आहे तो आपण ड्रॉ केलाय पूर्ण टक्स घेऊन। बघा या पद्धतीने। तर बघा हा पार्ट आपण इथे कट केला तर पाठीमाग, तर यात बघा पाठीमागचा पार्ट जो आहे तो पूर्ण आपला तयार झाला। आता यात बघा यात चेंज काय करणार आहे, हा आपला पाठीमागचा पार्ट काढलाय। त्यानंतर इथे जो आहे मी गळा पुसून घेते, डॉट पुसून घेते, यातच आपण फ्रंट पार्ट आपला ड्रॉ करणार आहोत। तर बघा यात मी गळ्याचा पार्ट जो आहे तो पुसून घेतलाय आणि डॉट होता आपला पाठीमागचा तो पुसलाय। बाकी इथे गोलाईविषयी सांगेन। बघा इथे आपण 1.5 इंचाची गोलाई दिली आहे। फ्रंट साठी आपल्याला 1 इंचाची गोलाई घ्यायची। अर्धा इंचाचा जो घेरा आहे तो आपल्याला इथे कमी करायचा आहे या पद्धतीने। तर बघा आता हे झाल्यानंतर परत आपण घेरा जो आहे तो 3 इंचावरती जिथे घेतोय गळ्याचा घेरा पुढच्या पार्ट साठी। आणि फ्रंटचा जो गळा आहे तो मी घेते इथे 6 इंचावरती। परत इथे 3 इंचाचा आपला गळ्याचा घेरा। पाठीमागच्या पार्ट पेक्षा फ्रंट पार्ट आपण 1 इंचाने इथे कमी घेतलाय। आता बघा हे झाल्यानंतर
आता या पॉइंट पासून आपल्याला आता टक्सचा जो आपला पॉइंट आहे तो आपल्याला द्यायचा आहे. तर इथे बघा या पॉइंट पासून वरती आपण याला देतोय एक 11.5 इंचावरती 10.5 इंचाचा तयार ब्लाऊजचा टक्स येईल. आपण घेतोय 11.5 इंचावरती. वरून घेतलंय 11.5. आता बघा यात काही वेगळं मेजरमेंट नाहीये. कुठल्याही साईजसाठी कितीही तुमची जरी उंची असली तरी सुद्धा तुम्हाला हा पॉइंट जो आहे तो 11.5 इंचावरतीच द्यायचा आहे. यात चेंज करायचं नाहीये. त्यानंतर आता उभा आपण 11.5 घेतलंय. कटोरी आपण घेणार आहोत इथे 40 चेस्टसाठी 6 इंचाची. तर बघा या पॉइंट पासून 6 वरती एक पॉइंट द्यायचा आहे. जो आपण पॉइंट दिलाय 6 इंचावरती तिथे मी लाईन ड्रॉ केली आहे. आता बघा ही लाईन ड्रॉ केल्यानंतर कटोरीचा आपला आडवं मेजरमेंट झालंय. त्यानंतर गोलाईचा जो पार्ट आहे साईड पट्टीचा जो घेरा आहे त्याचं मेजरमेंट टाकायचंय. तर साधारण आपल्याला 2.5 इंचाचा इथे घेरा हवा आहे. तर 1 इंच आपण बाहेर टाकलंय. त्यानंतर 2.5 इंच म्हणजे अजून 1.5 इंच या पॉइंट पासून आपण आत एक पॉइंट देणार आहोत. पूर्ण जो घेरा आहे तो 2.5 इंचाचा आपला होईल. तर बघा दुसरा पॉइंट हा दिलाय. त्यानंतर वरून जे आहे वरून आपल्याला 5 इंचावरती एक पॉइंट द्यायचा आहे आणि तिघही पॉइंट आपल्याला मॅच करून द्यायची या पद्धतीने. तर बघा आपली ही कटोरी या पद्धतीने इथे ड्रॉ झाली आहे. त्यानंतर बघा आता योगपट्टीसाठी आपल्याला अजून एक लाईन इथे ड्रॉ करायची आहे. तर बघा इथे आपली साईड आताच्या वेळेस आपली इथे साईड पट्टी जी आहे ती तयार आहे. आता बघा साईड पट्टी तयार आहे आणि कटोरी जर तुम्हाला कट करून वेगळ्या पेपरावर आपल्याला ड्रॉ करायची नाहीये तर यात आपण अजून एक गोष्ट करू शकतो. तुम्ही कापडावरच तिला एक्स्ट्रा डबल करताना फ्रंट पार्टसाठी 2.5 इंच एक्स्ट्रा जागा घ्या. इथून डबल फोल्ड पेपर ठेवा किंवा मग तुमचा कापड ठेवा 2.5 इंचावरती साधारण. बघा या पद्धतीने तर बघा एक 2.5 इंच इथे मी 2.5 इंचावरती पॉइंट दिलाय. हा 2.5 आणि या पॉइंटला 1 इंचावरती. हा जो आपला आकार आहे कटोरीच्या गळ्याचा आकार आहे या पद्धतीने. आता बघा हे झाल्यानंतर पूर्ण जी आपली कटोरी आहे त्याचा आपल्याला सेंट्रल पॉइंट काढायचा आहे. तर बघा 6, 7, 8 आणि 8.5. तर बघा इथे आपली 8.5 पॉइंट झालाय. तर इथे काहीसा आपला टक्स जो आहे तो येईल इथे बघा 4.25 इंचावरती 4 आणि जस्ट 2 लाईन एवढा इथे आपल्या याचा सेंट्रल पॉइंट येईल. तर बघा आता हा घेतल्यानंतर खाली आपल्याला घ्यायचं 1.25 इंच 1 आणि जस्ट 2 लाईन एवढं आपलं खाली टक्ससाठी वाढवायचंय या पॉइंटला. त्यानंतर 1 इंचाची आपल्याला द्यायची इथे गोलाई. 1 इंचाने आत घ्यायचंय. आता बघा या पॉइंटला 1 इंचाने मी आत घेतलंय. आता बघा आत घेतल्यानंतर आता याच्या गोलाईचा पॉइंट आहे तो कसा मॅच करायचा आहे. टक्स पासून आता आडवा टक्स आपल्याला ब्लाउज वरती किती इंचाचा घ्यायचा आहे तर 1 आणि जस्ट 2 लाईन या पॉइंट पासून आणि 1 आणि जस्ट 2 लाईन या पॉइंट पासून 2.5 इंच आपण जो घेतलाय तो पूर्ण आपल्याला आडवा टक्स घ्यायचा आहे. उभा टक्स जो आहे तो मी इथे 2.25 इंचावरती घेतेय. आता बघा हा जो 1 इंच आपण आत घेतला हा पॉइंट या टक्स पासून सरळ आपल्याला तिरकसचा या पॉइंटला मॅच करायचा आहे. तर बघा आडवा टक्स आपण 2.5 घेतला जो की इथे वाढवला. तर शिलाईसाठी 1 इंच जो एक्स्ट्रा आपल्याला कापड भेटणार आहे तो 1 इंच जो आपण इथे आत ड्रॉ केलाय त्या पॉइंट पासून आपण कापड 1 इंच कटोरीची गोलाई जी आहे ती इथे वाढून जाते. तर बघा या पॉइंटला आपला आपण गळ्याची इथे कटिंग केली. तर बघा इथे आपली कटोरी आणि साईड पट्टी तयार आहे. आता यात फक्त आपल्याला वाढवायचं जे आहे ती आपली योगपट्टी. तर आपण योगपट्टी कशी वाढवणार आहे आधी तर आहे ती आपण हिला पूर्ण पुसून घेऊया आणि नवीन इथे योगपट्टी जी आहे ती ड्रॉ करू.
तर बघा आता योगपट्टीसाठी आपल्याला योगपट्टी ही कुठलं मेजरमेंट घ्यायचं आहे तर बघा इथे आपली कटोरी आणि साईड पट्टी तयार आहे. तर साईड पट्टी आणि कटोरी इथे आपण जॉईन केली आहे. त्याच्या उंचीचं जसं की आपण आधी सीला पाहिलं 11.5 होतं, पण परत एकदा तुम्ही कसं योगपट्टी काढायची त्यासाठी मेजरमेंट पाहूया. तर बघा 11.5 तयार आहे. स्टिच झाल्यानंतर 10.5 ब्लाऊज शिवल्यानंतर तयार जे माप असणार आहे ते 10.5 असणार आहे आणि ब्लाऊजची उंची आपली आहे इथे 13.5. तर मग हे कसं समजायचं आहे तर बघा 10.5 मध्ये आपल्याला 3 इंचाची इथे हवी आहे योगपट्टी. तर बघा इथे आपण आधी उंची टाकून घेऊया. ती मी घेते 4 इंचावरती 1 इंच आपण हवा इथे एक्स्ट्रा. तर मी 4 वरती 1 पॉईंट दिलाय. त्यानंतर आडवं मेजरमेंट कमर घेर आहे 9 इंचाचा. यात परत खाली बघा 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायची आहे. अर्धा इंच एक्स्ट्रा एवढंच. बऱ्याच वेळेला होतं काय शिवताना बऱ्याचशा वेळेला योगपट्टीचा पाड जो आहे बरेच जणांकडून इथे कमी होतं. त्यासाठीच सांगेन की आधीच तुम्ही याला अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घ्या, जेणेकरून तो ब्लाऊजमध्ये एक्स्ट्रा झाला तर अर्धा इंच आपल्याला कट करता येईल. इथे जे आहे ते आपण घेतलंय 4 इंचावरती. आणि बघा कमरेचा जो पार्ट आहे कमरेचा पार्ट या पार्टपेक्षा आपण 1 इंचने कमी घ्यायचा असतो, जो की आपला कटोरीवाला पार्ट आहे. तर इथे मी घेतलंय 4, इथे मी घेईल 3 इंचावरती. आणि बघा याला मॅच करताना सरळ नाही तर आपण तिरकस या पद्धतीने उतार द्यायचा आहे. आणि इथे आपली तयार झाली ही योगपट्टी. तर बघा पूर्ण ब्लाऊज आपण इथे ड्रॉ केलंय. कटोरी झाली आहे, साईड पट्टी झाली आहे, त्यानंतर योगपट्टी सुद्धा आपली इथे झाली. पूर्ण ब्लाऊज जे आहे ते आपल्या इथे तयार झाले. बघा हा जो व्हिडिओ आहे तो एका हिंदी ताईंनी कमेंट्स केली होती की त्यांना हिंदीमध्ये हा व्हिडिओ खरं तर पाहिजे होता, पण मी नेहमीप्रमाणेच मराठीत हा व्हिडिओ झालाय. ताईंना जर कळलं नसेल तर परत एकदा आपण हा व्हिडिओ हिंदीमध्ये सुद्धा पाहूया. आजच्या व्हिडिओत जर काही प्रश्न पडले असेल तर कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा.